आणि कोणत्या क्षेत्रात झाला याचं महत्त्व आता कमी झालं आहे आणि प्रत्येक मतदारसंघाला किती निधी दिला याची शेखी फार मिरवली जाते अलीकडे. म्हणजे रस्त्याला एवढे निधी दिले, गटाराला एवढे निधी दिले, असे जे चाललेलं आहे एकंदर सकल राज्यांचा विचार, पूर्ण राज्याचा विचार करून काही प्रकल्प होण्याची आवश्यकता असते. पण आता प्रत्येकाला निवडणुका जवळ येत असल्यामुळे आपल्या मतदारसंघापुरताच विचार करण्याची प्रवृत्ती बळावते आणि तसं आता सुरू झालेलं दिसतंय. नामदेव जाधव यांनी पवार साहेबांचं एक सर्टिफिकेट दाखवलं आणि त्याच्यावरून आता बराच वाद होताना दिसतोय की स्वतः पवार साहेब हे ओबीसी आहे अशा पद्धतीचं एक सर्टिफिकेट मध्यंतरी व्हायरल होत होतं आणि पुन्हा आता ते सर्टिफिकेट वर येत आहे. अत्यंत चुकीचं सर्टिफिकेट आहे. नामदेव जाधव हे मुद्दामून प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लोकांच्यात पवारसाहेबांचा बद्दल गैरसमज पसरवून त्यांना बदनाम करण्याचा उद्योग करतायत असं दिसतंय. आणि त्यात भर म्हणून पवारसाहेबांचे खोटं चुकीचं ओबीसी सर्टिफिकेट दाखवण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमातून आणि विशेषतः व्हॉट्सअपच्या माध्यमातून होतोय. महाराष्ट्रातल्या समाजाच्या वेगवेगळ्या समाजातील लोकांना, महाराष्ट्रातल्या जनतेला पवारसाहेबांच्याबद्दल गैरसमज पसरवणे, त्यांची बदनामी करणे आणि त्यांनी मागच्या काळात काय केलं असा चुकीचा प्रश्न विचारणे आणि त्यांचं ओबीसी सर्टिफिकेट प्रसिद्ध करणे हे पवारसाहेबांना बदनाम करण्यासाठी हा षडयंत्र आहे. आणि मूळ मुद्द्यावरून प्रश्न विचलित करण्यासाठी, लक्ष विचलित करण्यासाठी देखील हा प्रयत्न दिसतोय. पवारसाहेब यांचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे आणि ते मराठा म्हणून आहे आणि त्यात कोणीही काहीही बदल करून काहीही दाखवत असतील तर त्याच्यावर आता वेगवेगळ्या तक्रारी महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते, अनेक पवारप्रेमी करतायत. त्यामुळं त्याला ते तोंड देतील. एक महत्त्वाचं आणि मुख्यमंत्री सहायता निधी संदर्भात शिंदे गटातून एकनाथ शिंदेने सर्वात जास्त मुख्यमंत्री सहायता निधी खर्च आहे तो दिलेला, पण एक आकडेवारी समोर आली त्यामध्ये शिंदे निधी कमी असल्याचं आणि उद्धव ठाकरे यांनी जास्त निधी दिल्याचं. जी आकडेवारी आहे ती खरीच असेल जर ती वस्तुस्थिती असेल तर. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात अनेकांना अनेक मदती झाल्या आणि महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयाकडून बऱ्याच मदती झाल्या. त्यामुळं आपण जे म्हणताय ती वस्तुस्थिती पुन्हा पुढं आलेली आहे याचं आम्हाला समाधान आहे. एकनाथ शिंदेंच्याकडूनही मुख्यमंत्री निधीतून पैसे दिले जातात. प्रत्येक म्हणजे पवारसाहेबांच्या वेळेपासून त्याच्या आधीपासून मुख्यमंत्र्यांनी त्या त्या काळातल्या अत्यंत आवश्यक आणि निडी व्यवस्थेला, प्रश्नांना, समस्येला आणि संस्थांना मदत करण्याचं काम पूर्वीपासून केलेलं आहे. व्यक्तिगत आरोग्याच्यासाठी देखील मदती पूर्वीपासून होतात. ती आपली परंपराच आहे. त्याची जाहिरात कधी कोणी केली नव्हती. सध्या त्याची जाहिरात व्हायला लागलेली आहे. आणि आरोग्यासाठी एखाद्याला हृदयाच्या विकारासाठी मदत झाली तर त्याची जाहिरात कधी पूर्वीचे मुख्यमंत्री करताना मला आढळले नाहीत. सध्या त्या जाहिरातीमध्ये आधी किंवा त्याच्यावरचं लिखाण कशी मदत केली याचं मध्ये आधी वाचायला मिळतं. महत्त्वाचं अजितदादा तर लवकरच संभाजीराजे कोल्हापूरचे राज्य आहे त्यांनी म्हटलं की मला मुख्यमंत्री करा, मी तुमचे प्रश्न एका चुटकीत. ते कोणालाही ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यांनी कसे प्रश्न सुटणार याचं उत्तर जर जाहीर केलं तर ते गुलदस्त्यात ठेवण्याची गरज नाही. स्पष्टपणानं जाहीर केलं तर त्या मार्गाने सगळा महाराष्ट्र जाऊ शकेल. आणि त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली याचं मला समाधान आहे आणि त्यांच्याबद्दल आम्हाला आपुलकी पण आहे. अजितदादा इतके दिवस माध्यमांमध्ये नव्हते, त्यांचे म्हणण्यात मेडिकल भेटी आहे, त्यानंतर थेट त्यांचा दिल्लीमध्ये शहांसोबतचा फोटो दिसला. लवकरच अमित शहा महाराष्ट्रात दौरा करतायत. जातीय जी ध्रुवीकरण आताच्या घडीला आहे या सगळ्याबद्दल त्रिपक्षीय ते घेणार आहेत. नक्की कशा पद्धतीने चांगली गोष्ट आहे. शेवटी देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन ज्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री भेटतात त्यावेळी मला खात्री आहे की राज्याच्या हिताचेच प्रश्न त्यांच्यासमोर मांडत असतील आणि राज्यातल्या प्रश्न सध्या जे चालू आहेत, ज्वलंत प्रश्न, त्याविषयी त्यांनी चर्चा केली असेल. त्यावर लवकर उत्तरं काढण्याचा त्यांचा प्रयत्न जर असेल तर त्याचं आम्ही सगळे स्वागतच करू.
पण उत्तर ठाम असलं पाहिजे. मंत्रिमंडळामध्ये काही लोक एक बाजू धरतात आणि काही लोक दुसरी बाजू धरतात. म्हणजे मंत्रिमंडळातच या आरक्षणाच्या विषयी गैरमेळ आहे, एकमत नाही, मतभेद टोकाचे आहेत आणि मंत्रीच जाहीरपणाने बाहेर टोकाची भूमिका व्यक्त करत असतील तर मग मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण आहे की नाही या सरकारवर का कोणावरही लगाम नसल्यामुळं या सरकारला दिशाहीनता आलेली आहे. लोकांना सरकार एका दिशेनं जाताना दिसत नाही आणि सरकार ज्यावेळी रास चालू होतो त्यावेळी पहिल्यांदा असं दिसतं की मंत्रिमंडळ एकमत नाही आणि मंत्रिमंडळात अनेक मतभेद आहेत. त्यामुळं निधी वाटपावरून सरकारमध्ये मतभेद आहेत, आरक्षणावरून सरकारमध्ये मतभेद आहेत, विकास काम घेण्यावरून सरकारमध्ये मतभेद आहेत. या सगळ्या गोष्टी अत्यंत काळजीच्या आहेत आणि महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न मागं राहायला लागलेत असं वाटतं. सर, लोक